महिनाभर आधीपासून दौरे, अनेक बैठका, मात्र तरीही प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा. मागील 1 ते 2 महिन्यांपासून आषाढी वारीच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून वारंवार आढावा बैठका, समन्वय बैठका, मंत्र्यांच्या आढावा बैठका आणि आषाढी यात्रेच्या तयारीचा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष यात्रेदरम्यान भाविकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यावरून हे सर्व नियोजन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र गुरुवारी पुन्हा एकदा समोर आले. बुधवारी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेली रांग अचानक गोपाळपूरच्या पुढे गेल्याने हजारो भाविकांना रात्री अंधारातच अनेक तास उभे राहावे लागले होते. त्यानंतर प्रशासन दुसऱ्या दिवशी आवश्यक उपाययोजना करून प्रकाश व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा होती. मात्र गुरुवारी ही परिस्थितीत आवश्यकतेनुसार सुधारणा झाली नाही. सलग दुसऱ्या दिवशीही दर्शन रांगेतील भाविकांना अंधारातच उभे राहण्याची वेळ आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाविकांच्या म्हणण्यानुसार दर्शन रांगेत पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रांगेत उभे असलेल्या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रांगेतील हालचाली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कोणत्याही प्रमुख संतांच्या पालख्या येत नसलेल्या व्हीआयपी रोडवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे भाविकांच्या सोयी-सुविधांपेक्षा व्हीआयपींच्या स्वागताला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा होत आहे. काही नाही. काय म्हणतो? केव्हापासून बघा इथं माणसं सोडत आहे. काय करून सोडतायत? पैसे घेऊन हे बघा केव्हाचे बसलेले पुढे बघा घालून देतात तिथं मध्ये घालून देतात. अंधारातच बसलेत काय लोक? हे सर्व अंधारात बसलेले. इथे बघायचं, हे बघा कसं जागा आहे इथं. हे बघा जागा कसा आहे इथं. लाईट नाही, काहीच नाही, सर्व अंधारामध्ये बसलेले आधी. आता पाऊस आल्यावर कसं हो? पाऊस आल्यावर कसं हो अजून? हा, केव्हा पाऊस आल्यावर कसं हो? 3 तासापासून इथं बसलेले आहेत. पुढे पण लाईन सरकत नाही. हा, 3 तासापासून ह्याच ठिकाणी आहे. हा, याच ठिकाणी आहे. हे बघा इकडे बी बघून घ्या, बघा सर्व बसलेले आहेत. बॅरिकेड लावून घ्या, पुढले बॅरिकेड लावा. तिथले ना मध्ये घालून देत आहे. इथं काय सुरक्षा हा ना, तेच ना. सुरक्षा यंत्रणा नाही का काय? सुरक्षा यंत्रणा कोणीच नाही इथं, कोणीच नाही. हा, कोणी दिसत आहे का इथपर्यंत? पूर्ण लाईन पर्यंत बघा, एक पण नाही. कोणी पण मध्ये घुसून जात आहेत. त्याच्या वशिल्याने लगेच मोबाईल घुसून जात आहेत. हा, जेवण नाही, खावणं नाही, काहीच नाही. पाणी सुद्धा नाही. काय खाल्लं नाही का तुम्ही? काही नाही ना. काय आलंच नाही का? भात खाल्ला पण पाणी नाही. आणि इथं कोणीच नाही, मध्ये घुसून जातात सर्व. खायचं होऊन जाईल, पण खायचं होऊन जाईल काही मध्ये नका घुसू द्या हा, दोरे हातात पकडावं लागतात काय? लोक मध्ये घुसताय, हा, त्यामुळे दूर धरावा लागतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच दोर धरताय. हो, हा, मागून पुढे घुसताय लोक. हा, काय करायला पाहिजे होतं? संरक्षण पाहिजे. दांड्यात ठोकायला पाहिजे, दोर बांधायला पाहिजे, म्हणजे कोणी घुसणार नाही मध्ये. हा, किती वेळ झालाय चालू आहे तुम्ही? आम्हाला 3 तास झाला. हा, बर. काय सोय काय भेटली का नाही तर? पाणी वगैरे? चहा मिळाली, पाणी मिळालं. सोसायटीवाल्यांनी चहा, कॉलेजवाल्या पोरींनी चहा पाणी दिले. कॉलेजवाल्यांनी दिलं. प्रशासनाचं काय? प्रशासनाने काहीच नाही. हा, कॉलेजच्या मुलांनी चहा दिली. गप नाही. अंधारात दिसतंय का? काय नाही दिसत हो. हा, काय दिसत नाही. बर. पाऊस लागतोय, काय करायचं? पाऊस? त्याच्यासाठी काय लाईट पाहिजे, काय सोय पाहिजे. बर. काय अडचण काय येते? अडचण काही नाही, एक लाईन जात नाही एवढी खटकते. हा, बाकी काय अडचण काय? काय करायला पाहिजे होतं?
काय लोकांची सोय लवकर घेतलं पाहिजे. सोय झाली नाही का नीट? सोय झाली. सोय आता का पाणी लोकांना देतात काय म्हणता? पाणी इकत देतात आहे. पाणी विकत घ्यावं लागतंय. हा यांचं मिळत नाही का समितीचं पाणी? नाही काय हा. अजून पण इथपर्यंत काय नाही आलं. हम्म. आहे पण चहा पण इकत अजून पुढे असेल इकडे अजून काय नाही. हा. किती वेळ झालो उभा आहे? आता आम्ही 5 वाजल्यापासून आहे. होय. अजून काही सोय मिळाली नाही का यांची? नाही हा. काय खाली खडे वगैरे टोचतायत का पायाला? खडे काय खडे चोन तर पाय झाले. हा. काय म्हणतो? खडे ना खडेत खाली? खुरी आले. हा. पाय खुरी आले खुरी. बर. माऊली हा माऊली. कुठून आलात? अमरावती. बर. काय अंधार आहे का इथं? हो लाईटची व्यवस्था पाहिजे होती. बर. काय अडचण येते? अडचणीच ना अंधार दिसत नाही का अंधारात? नाही. दगड आहेत ना खाली. दगड आहेत? हो. बर. काय टोचतायत पायाला? हो. काय करायला पाहिजे होतं? काहीतरी लाईटची व्यवस्था असती तर दगड दिसले. आणि पाण्याचं काय म्हणता माऊली? पाण्याचं नियोजन नाही मध्ये. पाऊस जर आला तर काय काय काय? पाणी प्यायसाठी पाणी नाही आहे म्हटलं. बर. काय मिळालं नाही का पाणी? पाणी मिळालं नाही आहे ना. पाणी नाही आहे पाणीमध्ये. होय. पाणी नाही प्यायला. खाली बसलो काय? खाली बसलो काय करता मग? पाय गळाले. पुढी भारीच जाईन ना. काय म्हणलं? पुढी बारीक जाईन ना आता. एकटाच जर इथेच बसलो आम्ही. पाणी वाचून जीव चाललाय. काय म्हणलं? पाणी वाचून जीव चाललाय. पाणी नाही म्हणून. पाण्यामुळे जीव चाललाय. होय. आता जमिनीवर बसावं लागतंय का खाली? हो मग काय करता? खडे टोचतायत का? खडे खडे टोचतायत का? काटे पण काय करता आता?